नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक कोर्स पाहणार आहोत, जो आहे हॉटेल मॅनेजमेंट इन अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, ज्याला HMCT म्हणलं जातं, जो बीएससी अंतर्गत येतो. हा कोर्स नेमका काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणती जॉब लागेल, याच्यामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, त्याचा सिलेबस काय आहे, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया किंवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की BSc HMCT हा कोर्स नेमका काय आहे आणि कोणत्या गोष्टीवर फोकस केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला दोन शब्द पाहायला भेटतील, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला समजतं की याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या प्लस केटरिंग टेक्नॉलॉजीच्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात किंवा त्यांचा समावेश आहे. तर काय आहे, तर बघा, जे हॉटेल असतं ते त्याचं फ्रंट ऑफिस किंवा जे समजा हाऊसकीपिंग सर्व्हिसेस असतील, ॲज वेल ॲज फूड प्रोडक्शन किंवा जे बेवरेज हे करणे, सर्व करणे, तर अशा प्रकारच्या ज्या आहेत सर्व्हिसेस ज्या असतात हॉटेल रिलेटेड, 5 स्टार हॉटेल असतील, 3 स्टार हॉटेल असतील, 7 स्टार हॉटेल असेल, तर याच्यामध्ये जे फ्रंट एंड पासून बॅक एंड पर्यंत ज्याही गोष्टी चालतात त्या इंडस्ट्रीजमध्ये, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजमध्ये, तर या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. हा हॉटेल मॅनेजमेंट प्लस केटरिंग टेक्नॉलॉजीचा कोर्स असल्यामुळे तुम्हाला ऑल ओव्हर जे हॉटेल रिलेटेड बिझनेस आहे किंवा जे बिझनेस मॉड्यूल आहे त्याबद्दलचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे. काही विद्यापीठांमध्ये किंवा काही कॉलेजेस जे असतील तिथे 4 वर्षाचा कोर्स हा करण्यात आलेला आहे किंवा प्रोव्हाइड केला जातो. हा एक सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. तर मित्रांनो, आता या कोर्सची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहूया. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ती कशा प्रकारे घेऊ शकता. मित्रांनो, या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. 12वी मध्ये मिनिमम तुम्हाला 50 ते 55% मार्क्स असणं गरजेचं आहे. सायन्स मधून तुम्ही 12वी कंप्लीट केली पाहिजे, कारण हा बीएससी अंतर्गत येणारा कोर्स आहे. ऍज वेल ॲज तुम्हाला 2 प्रकारचे एक्झाम पाहायला भेटतात, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर. ज्या त्या एक्झाम्स असतील त्या तुम्हाला द्यावे लागतील, त्या एक्झाम पास आउट व्हावं लागतील. तर त्या एक्झामचं नाव जर पाहिलं आपण तर राज्य स्तरावर जी एक्झाम आहे त्याचं नाव आहे MAHB HMCET, आणि जी समजा राष्ट्रीय स्तरावर एक्झाम आहे त्याचं नाव आहे NCHMCET. तर या दोन्ही एक्झाम्स तुम्हाला द्याव्या लागतील, कारण ह्या एक्झाम थ्रू जे आहे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट जी इंडस्ट्री असेल त्यामध्ये प्रवेश करू शकता. मित्रांनो, 12वी कंप्लीट करणं यामुळे गरजेचं आहे कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. ॲज वेल ॲज जर तुम्ही SC ST OBC किंवा इतर प्रवर्गातून येत असाल किंवा मागास प्रवर्गातून येणारे विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त टक्केवारीमध्ये सूट दिली जाते. बाकीच्या एंट्रन्स एक्झाम असतील, ज्या स्टेट लेवलच्या आहेत किंवा ज्या नॅशनल लेवलच्या आहेत, त्या तुम्हाला देणे जे आहे ते अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. काही कॉलेजमध्ये तुम्हाला जे आहे डायरेक्ट ऍडमिशन दिलं जातं, पण ज्या एक्झाम्स आहेत ते तुम्हाला अनिवार्य आहेत, मग त्या राज्यस्तरीय असो किंवा राष्ट्रीय स्तरीय असो. तर तुम्हाला ह्या दोन्ही एक्झाम पैकी कोणतीही एक्झाम तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला कोणतेही ऍडमिशन जे आहे कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन इझिली मिळेल. कॉलेज तुम्हाला चूज करायचं आहे, कॉलेजची लिस्ट मी पुढे सांगेल. डायरेक्ट ऍडमिशन, एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन सुद्धा मिळतं. जर तुम्हाला ह्या परीक्षा तुम्ही दिलेल्या नसतील तर तुम्हाला काही कॉलेजेस मध्ये जे आहे त्यांनी कंडक्ट केलेल्या एक्झाम्स पण द्यावे लागतील, ज्या कॉलेज स्तरावरचे असतात. त्याच्यामध्ये तुमचा 11वी 12वीचा सिलेबस असतो, तर त्या बेसिसवर तुमची एक्झाम घेतली जाते. जर तुम्ही त्याच्यामध्ये चांगला स्कोर केलेला असेल तर तुम्हाला जे आहे तुमची सीट क्लेम करता येते किंवा रिझर्व्ह राहते. ॲज वेल ॲज तुम्ही काही कॉलेजमध्ये पाहिलं असेल किंवा पाहाल की तुम्ही जर चांगला हायर स्कोर अचीव्ह केला तर तुम्हाला स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड केली जाते, किंवा स्कॉलरशिप नसेल तर तुमचं जे फी आहे त्या फी मध्ये सवलत दिली जाते. तर अशा प्रकारचे वर्क सुद्धा तुम्हाला कॉलेजतर्फे दिले जातात. जेही फॉलोइंग कॉलेज अशा प्रकारचे जे आहेत तुम्हाला प्रवेश देत असतील तर ह्या कॉलेजेसची माहिती तुम्हाला स्वतः पाहावी लागेल, किंवा पुढे आपण पाहू शकतो किंवा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता. बाकी त्याची ऍडमिशन प्रोसेस तुम्ही जे आहे कॅपराउंड थ्रू सुद्धा घेऊ शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ऍडमिशन प्रोसेस पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कॅपराउंड थ्रू ऍडमिशन, डायरेक्ट ऍडमिशन, ॲज वेल ॲज मेरिट बेस किंवा एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन सुद्धा पाहायला मिळते. अधिक माहिती जर तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर बऱ्याच ठिकाणी कॉलेजेस पाहायला भेटतात.
जसं की IHM, अंजुमन, ॲज वेल ॲज तुम्हाला एमिटी युनिव्हर्सिटी पाहायला भेटते मुंबईमध्ये, डॉक्टर DY पाटील पुण्याचा आहे, जिथे IHCM इन्स्टिट्यूट आहे त्यांचं, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. नागपूरमध्ये ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बऱ्याच शहरांमध्ये जे मोठे शहर आहेत या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो किंवा या ठिकाणी जे आहे प्रोव्हाइड केला जातो. तुम्ही या फॉलोइंग कॉलेजेसमध्ये जे आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. प्रत्येकाचं फी स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं आहे, दरवर्षी चेंज होत राहतं. ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर इतर राज्यांमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जाऊन हा कोर्स कम्प्लीट करू शकता. मग तुम्ही पंजाब युनिव्हर्सिटी असेल, कोलकाता युनिव्हर्सिटी असेल, कोयंबतूर असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, या युनिव्हर्सिटी असतील किंवा या रिलेटेड ॲफिलिएटेड जेही कॉलेज असतील तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. आता या दोन्हीमध्ये फरक काय? महाराष्ट्रामध्ये जर हा कोर्स करणार असाल तर तुम्हाला फी स्ट्रक्चर जे आहे ते थोडं लोअर पाहायला भेटतं. महाराष्ट्राच्या बाहेर फी स्ट्रक्चर ऑब्व्हियसली हायर असणार आहे, प्लस तुमचे एक्सपेन्सेस असणार आहेत. जर तुम्हाला चांगलं फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, बॅकअप आहे, घरच्यांचा सपोर्ट आहे, फॅमिलीचा मेनली, तुमच्या पॅरेंट्सची परमिशन आहे, तर तुम्ही फॉलोइंग जे महाराष्ट्राच्या बाहेर कॉलेजेस आहेत तिथून सुद्धा हा कोर्स करू शकता. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस चांगले आहेत, महाराष्ट्रातले कॉलेज तेवढे चांगले नाही आहेत, असं बिलकुल नाहीये. कॉलेजचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहायचे आहेत, ॲज वेल ॲज त्या कॉलेजमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, लेक्चर्स होतात की नाही, प्रॅक्टिकलवर लक्ष दिलं जातं का, या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. याची जी फी आहे, जर काही कॉलेजेसमध्ये 3 वर्षाचा कोर्स आहे, काही ठिकाणी 4 वर्षाचा कोर्स हा तुम्हाला पाहायला भेटतो. याची फी म्हणजे तुम्हाला जर पूर्ण याचा खर्च पाहिला तर 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च पूर्ण तुम्हाला कोर्सचा फक्त कॉलेजेसचा पाहायला भेटू शकतो. काही कॉलेजेसमध्ये याच्यापेक्षा जास्त तुम्हाला 20 ते 30% हायर फी सुद्धा पाहायला भेटू शकते. फी बद्दल जर जाणून घ्यायचं असेल, कॉलेजेसची लिस्ट जर विस्तृत वाचायची असतील तर स्क्रीनला जे आहे पॉज करा, तुम्ही कॉलेजेस तर रीड केले असतील. अदरवाईज तुम्हाला जर अपडेटेड याच्याबद्दल माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही माहिती जी आहे कॉलेजेस बद्दल ती पूर्णपणे रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल माहिती पाहूया. याचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. काही ठिकाणी जसं मी सांगितलेलं आहे 4 वर्षाचा हा कोर्स पाहायला भेटतो. याच्यामध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जातो. याचा सिलेबस आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला जे हॉटेल मॅनेजमेंट आहे याच्याबद्दल बेसिक माहिती दिली जाते. सेकंड इयरमध्ये जे केटरिंग असेल, ॲज वेल ॲज जे इंटर्नशिप्स असतात त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. आणि थर्ड इयरमध्ये तुम्हाला ऍक्च्युअली कामाचा अनुभव शिकवला जातो. याच्यामध्ये प्रत्यक्षात तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये जे आहे ते पाठवलं जातं. याच्यामध्ये याचं काम असतं सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, 4:30 पर्यंत किंवा मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत. याच्यामध्ये दिवसाचे 3 ते 4 जे घंटे असतात ते तुम्हाला प्रत्यक्ष शिकण्यासाठी दिले जातात. मग लॅब असेल, ॲज वेल ॲज रेस्टॉरंट असेल किंवा किचन असेल, इथे ऍक्च्युअली तुम्हाला काम करावं लागतं, जेणेकरून तुम्ही प्रत्यक्ष या गोष्टी शिकतात आणि तुम्ही भविष्यामध्ये या कामाचा एक्सपिरियन्स जे आहे नोकरी मिळवण्यासाठी यूज करू शकता. आता याच्यामध्ये जर आपण 4 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये पाहिलं तर मिनिमम तुम्हाला 5 महिन्याची किंवा 6 महिन्याची मॅक्झिमम इंटर्नशिप पाहायला भेटते. 20 आठवड्यांची असते, म्हणजे जवळपास आपण कॅल्क्युलेट करू शकतो 5 महिन्याची तुम्हाला इंटर्नशिप जी आहे त्याच्यामध्ये पाहायला भेटते. आणि इंटर्नशिप जी असते ती कंपल्सरी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली काम करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष किंवा 4 वर्ष जिथं कोर्स असेल हा कम्प्लीट कराल आणि याच्यानंतर काय तर बघा, तुम्ही पुढे हायर एज्युकेशन अचीव्ह करू शकता, परदेशात जाऊ शकता, ॲज वेल ॲज तुम्ही गव्हर्नमेंट जे नोकरी आहे त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवू शकता. आता प्रायव्हेट सेक्टरच्या किंवा गव्हर्नमेंट सेक्टरच्या जॉब कोणत्या, हायर एज्युकेशनच्या संधी कोणत्या आणि 4 किंवा या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणता सिलेबस शिकवला जातो हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत की ऍक्च्युअली तुम्हाला या पूर्ण टाइम पिरियडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे विषय शिकवले जातात. हे विषय पाहिल्यानंतर मे बी तुमचा जो डिसिजन असेल ऍडमिशन घेण्याचा तो इन्फ्लुएन्स होऊ शकतो. तुम्ही ऍडमिशन घेऊही शकता किंवा तुम्ही तुमचे विचार बदलाल, पण तुम्हाला क्लिअरन्स नक्की मिळून जाईल हे गॅरंटेड. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला बेसिक्स ऑफ फूड प्रोडक्शन, अकोमोडेशन मॅनेजमेंट, बेसिक्स ऑफ फूड प्रोडक्शन लॅबोरेटरी, अकोमोडेशन मॅनेजमेंट अँड लॅबोरेटरी, food production operations, field projects, front office management, soft skills, art of bread making, fundamentals of front office and laboratory projects, wine, spirits and liquors, workshop on Indian sweets and snacks, full term industrial training, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात. आता जर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून तुम्ही सर्व सब्जेक्ट जे आहेत ते रीड करू शकता, किंवा याचे मुख्य विषय जर तुम्हाला रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर आता बघूया
की या विषयांमध्ये ऍक्च्युली काय शिकवलं जातं. मी नाव तर वाचून दाखविले, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नसेल की काय आहे. तर बघा, याच्यामध्ये केटरिंग, टेक्नॉलॉजी प्लस हॉटेल मॅनेजमेंटचे विषय शिकवलेले आहेत. ऍक्च्युली हे जे विषय आहेत ते तुम्हाला पारंगत करतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा जी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे यामध्ये. मग तुम्हाला फूड प्रोडक्शन असेल, त्याची क्वालिटी बद्दल असेल, किंवा जे 5 स्टार हॉटेल असतात, इथं वाईन्स आणि लिकर्स सर्व केले जातात, तिथे सर्व्हिंगची पद्धत कशा प्रकारे असते. आता तुम्ही ढाब्यावर जर पाहिलं असेल तर एकदम गावाची पद्धत पाहायला भेटते, पण जर 5 स्टार हॉटेलमध्ये पाहिलं तर जसं तुम्ही मूव्हीज मध्ये पाहिलं असेल, तिथं सर्व्हिंगची पद्धत वेगळी असते. तिथं जे लिकर बनवतात म्हणजे सर्व केले जातात त्याची पद्धत वेगळी असते. जे फूड बनवतात किचन वगैरे त्याची साफसफाई असेल, किंवा ते फूड कशा प्रकारे बनवलं जातं, किती ऑथेंटिक असतं, त्याचा कलर स्ट्रक्चर कसा राहणार आहे, किंवा जे केटरिंग सर्व्हिसेस असतात, रूमच्या ज्या हाऊसकीपिंग सर्व्हिसेस असतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये शिकवला जातो आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेतलं जातं किंवा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. कारण शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल जे आहे ते कंपल्सरी आहे. इंटर्नशिप जे आहेत त्या कंपल्सरी आहेत. 5 महिन्याची मिनिमम तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये पाहायला मिळतात. बाकी जर तुम्हाला याचे मुख्य विषय रीड करायचे असतील किंवा अधिकची माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. बघा, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी पाहायला मिळतात आणि प्रतिष्ठित ज्या आहेत नोकऱ्या पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी संधी आहे ती हायर एज्युकेशनची आहे. हायर एज्युकेशन मध्ये हा BSc म्हणजेच जे आहे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पुढे तुम्ही MSc करू शकता, MBA करू शकता, पुढे PhD पण करू शकता. हे कम्प्लिटली तुमच्या डिसिजनवर आहे, तुमच्या पॅरेंटच्या डिसिजनवर आहे. तुमच्याकडे कशा प्रकारचे रिसोर्सेस आहेत, जीवनाचा अजून किती वर्ष तुम्हाला जे आहे जीवनाचे अभ्यासासाठी द्यायचे आहेत किंवा करिअरसाठी द्यायचे आहेत, पुढे तुम्हाला कोणकोणती जॉब अचीव्ह करायची आहे, एक्सपिरियन्स कोणकोणते घ्यायचे आहेत, यावर हे डिसिजन डिपेंड आहे. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की हे डिसिजन तुम्ही इझिली जे आहे घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवणे. तर बघा, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, जसं MPSC, UPSC असेल किंवा रेल्वे बोर्ड एक्झाम्स असतील, SSC एक्झाम्स असतील, तर या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता आणि ह्या एक्झाम्स क्रॅक करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे आणि स्पर्धा परीक्षेचा सिलेबस हा कम्प्लिटली डिफरंट असतो. तुम्हाला शेवटच्या वर्षामध्ये याचं प्रिपरेशन स्टार्ट करावे लागेल. याच्याबद्दलचं कॉम्पिटिशन काय, किती जागा निघतात, कशा प्रकारचा अभ्यास असतो, सिलेबस समजतो की नाही, या सर्व गोष्टी कन्सिडर करून तुम्ही हे डिसिजन जे आहे फ्युचरमध्ये घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं आणि अतिशय चांगल्या प्रकारचे जॉब याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. बरेच विद्यार्थी, ऑलमोस्ट 95% विद्यार्थी हे जे ऑप्शन्स आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्याचं, हे जे आहे याच्याकडे जास्त प्रिफरन्स त्यांचा ठेवतात. तर कोणत्या प्रकारचे जॉब्स आहेत आणि कोणते सेक्टर्स आहेत, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये जे झोटेल्स हॉस्पिटॅलिटी ग्रुप, मॅरियट, एअरटोटल ग्रुप, प्रो मिलर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कंपनी, रॉयल ऑर्चिड हॉटेल, समी हॉटेल्स, फ्युजन फूड्स अँड केटरिंग प्रायव्हेट लिमिटेड, तर या प्रकारचे 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेल्स तुम्हाला पाहायला भेटतात. हे हॉटेल्स भारतामध्ये ॲज वेल ॲज भारताच्या बाहेर इतर जे देश आहेत, म्हणजे इंटरनॅशनल जे देश आहेत, इथे सुद्धा तुम्हाला नोकरीची ऑफर देतात किंवा तुम्हाला नोकरी इझिली मिळू शकते. ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप कराल, तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल, तर इथे तुम्ही जॉब मिळवू शकता. कोणकोणत्या प्रकारच्या जॉब आहेत तर त्याही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये फूड अँड बेवरेज मॅनेजर, टुरिझम मार्केटिंग एक्सपर्ट, फूड अँड बेवरेज कंट्रोलर, रिलेशन मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, केटरिंग मॅनेजर, अशा प्रकारच्या आणि याच्यापेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब्स तुम्हाला पाहायला भेटतात. या जॉबची ऍव्हरेज सॅलरी जर पाहिली तर फ्रेशर जर तुम्ही असाल तर 25 ते 30 हजार रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळते. जर तुम्ही मध्यम स्तरीय जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल 5 वर्षाचा मिनिमम, तर तुम्हाला जे पॅकेज असेल ते 5 ते 9 लाख रुपयांचं मिळतं. आणि जर तुमचा 10 वर्षाच्या पुढे एक्सपिरियन्स केला, जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्येच करिअर केलं, तर 10 वर्षाच्या पुढे जे पॅकेज असेल ते 10 लाख ते 25 लाख पर ॲनम पर्यंतचं पॅकेज मिळतं. भारतामध्ये हे पॅकेजेस तुम्हाला दिले जातात. ऍक्च्युली इथेच भारताच्या बाहेर जर पाहिलं तर हे याच्यापेक्षाही हायर पॅकेजेस तुम्हाला जे आहेत ऑफर केले जातात. पण लक्षात ठेवा, या प्रकारच्या संधीचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली तुमच्या प्रॅक्टिकल्सवर लक्ष द्यावे लागेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्रूज शिप्स असतील, तुम्ही क्रूज बद्दल ऐकलं असेल, टुरिझम असतं, ॲज वेल ॲज जे मोठ्या मोठ्या एअरलाइन्स इंडस्ट्री आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला जॉब ज्या आहेत त्या दिल्या जातात. खूप मोठ्या प्रकारच्या जॉब्स असतात, खूप ऑथेंटिक असतात आणि विचार केला गेला तर एक वेगळ्या प्रकारचा प्रिशियस जॉब्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण या संधीचा वापर तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स चांगल्या कॉलेजमधून कराल, सिरियसली कराल आणि तुमचा प्रॅक्टिकलवर जास्त भर असेल.
मित्रांनो, अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती रीड करू शकता जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीत. बाकी शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तो नक्की पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय आहे. बघा, सर्वप्रथम मी सांगितलेले विषय, मी सांगितलेल्या जॉब्स, मी सांगितलेल्या इंडस्ट्रीमध्ये जर नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न असेल, जर मी सांगितलेले कॉलेज असतील किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून जर तुम्ही याची माहिती रीड केली असेल, जर तुम्हाला आवडला असेल हा कोर्स, जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये जे आहे करिअर करायचं आहे, तर हा कोर्स तुम्ही बिंदास चूज करा. कारण हा कोर्स वेगवेगळ्या जॉब्स आणि तुम्हाला जे पाहिजे आहे, जे आवडत आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑफर करतो. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायचा नाहीये? बघा, जर तुम्हाला जे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे किंवा हॉटेल इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये जे ऑफिसचं वर्क आहे किंवा बॅक एंड मध्ये जर आपण किचनचं पाहिलं, बेवरेज सर्व्हिंगचं पाहिलं किंवा हाऊसकीपिंगचं पाहिलं, अशा प्रकारच्या रोल्स मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, तर हा कोर्स चूज करू नका. बीएससी मध्ये जर तुमचं सायन्स मधून 12वी कंप्लीट झालेलं आहे, तर बीएससी मध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्स पाहायला भेटतात, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. जर मॅथ असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या कोर्सेससाठी जाऊ शकता किंवा इतर कोर्सेस आहेत. आपल्या युट्यूबची प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका किंवा studyflowcourses.in तुम्ही चेक करू शकता. बाकी विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे, तर बघा, याची फी थोडी तुम्हाला हायर पाहायला भेटू शकते. त्याच्यामुळे कॉलेज जे आहे तुमच्या फी तुमच्या फायनान्शियल बॅकग्राऊंड नुसार चूज करा. जर तुम्ही तेवढे कॅपेबल आहात तर तुम्ही कॉलेज चांगलं चूज करू शकता. पण फीच्या बेसिसवर कॉलेज चूज करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की रिव्ह्यूजच्या बेसिसवर त्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स होतात का, ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्या जातात का, तर हे पहा. कॉलेज कॅम्पस किती मोठा आहे किंवा बिल्डिंग्स किती जुन्या आहेत किंवा किती नव्या आहेत, या गोष्टींवर ऍडमिशन घेऊ नका जर तुम्हाला सिरियसली यामध्ये करिअर करायचं आहे तर. बाकी या रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. तुम्हाला समजत नाहीये की हा कोर्स चूज करायचा की इतर कोणता करायचा, मार्गदर्शन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथं आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रीड करू शकता जे आपण व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाहीत, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे. तर तिथे तुम्ही जे आहे रिमेनिंग इन्फॉर्मेशन रीड करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.